राऊंड 3चा ऑप्शन फॉर्म भरताना काळजी ही घ्या मित्रांनो, की अनेक असे ऑप्शन्स असतात की जे तुम्हाला वाटतात की लागणार का नाही हे तुम्हाला संभ्रम असतो. अशा वेळेस तुमच्यासाठी एक नकाशा किंवा मॅप म्हणजे कट ऑफ डेटा आहे मित्रांनो. कुठल्याही कॉलेजचा कट ऑफ तुम्हाला चेक करायचा असेल तर सीईटी सेलने पीडीएफ दिलेली आहे. ती पीडीएफ तुम्ही स्वतःहून डाउनलोड करू शकता. पण त्या पीडीएफ मधून शोधणं थोडं अवघड आहे आणि तुमच्या रँकला कुठले कुठले ऑप्शन्स आलेले आहेत ते पटपट शोधून काढणं एवढं सोपं नाहीये. समजा मी उदाहरण देतो, हे जे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे ह्या टूलवरती समजा तुम्ही तुमचा रँक टाकला. तुमचा रँक आहे समजा की 15,000, तर इथं मी 15,000 टाईप केलं तर 15,000च्या वरचे जेवढे पण कट ऑफ आहेत ते सगळे या ठिकाणी दिसतात बघा. तर 15,000च्या वर एवढ्या कॉलेजेसचा कट ऑफ गेलेला आहे आणि मग तुम्हाला तुमची कॅटेगरी पण सिलेक्ट करावी लागेल. समजा तुम्ही ओपन कॅटेगरीचे असाल तर ओपन सुद्धा, आणि समजा तुमची ओबीसी आहे, दोन्ही करा, ओबीसी सुद्धा करा आणि ओपन सुद्धा करा. हे कशासाठी? कारण की जर ओबीसीची सीट नाही भेटली तर ओपनची पण तुम्हाला भेटण्याची शक्यता असू शकते. त्यामुळे तुमची कॅटेगरी असली तर कॅटेगरी सोबत ओपन सुद्धा सिलेक्ट करून ठेवा आणि तुम्ही फक्त ओपन असाल तर फक्त ओपनच त्या ठिकाणी राहू द्या. ठीक आहे. त्यानंतर कोटा सिलेक्ट करा. समजा तुमचा जो काय असेल, इथे समजा मी जनरल फक्त सिलेक्ट करतो. मग तुम्हाला तुमचा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करावा लागेल. शक्यतो जे डिमांडमध्ये आहे डिस्ट्रिक्ट तो पुणे म्हणजे सिलेक्ट केला आणि त्यानंतर तुम्हाला जर स्पेसिफिक ब्रांच कुठली निवडायची असेल तर तुम्ही ती ब्रांच सुद्धा निवडून इथे ठेवू शकता. तुम्हाला इथे पासिंग डिस्ट्रिक्ट सुद्धा सिलेक्ट करावं लागेल. हे होम युनिव्हर्सिटी सीटसाठी समजा पुणे सिलेक्ट केलं तर पुणे या ठिकाणी तुम्हाला दिसेल. इथे होम युनिव्हर्सिटी असतो ना, होम युनिव्हर्सिटी आणि स्टेट लेवल हा जो कट ऑफ आहे ना तो लावण्यासाठी तुम्हाला इथं जे 12th पासिंग डिस्ट्रिक्ट आहे ते सिलेक्ट करावं लागतं. आता तुम्ही म्हणाल की दादा अरे पीडीएफ आहे ना बाबा, कशाला हे तू आम्हाला सांगतोय? मित्र ठीक आहे, पण ऐक मी काय सांगतोय. हे जे फीचर आहे ना हे रँक टाकण्याचं, हे काय करतं की 15,000च्या वर हा जो विद्यार्थी 15,000 रँकवाला त्याच्या वर कुठला कुठला कॉलेजचा कट ऑफ गेलाय ते तुला आरामात शोधून दाखवणार. तू शोधू शकतो का पीडीएफ मध्ये 15,000 कुठं कुठं लागलंय? तू कॉलेजचा डेटा शोधू शकतोस की हा मला आता एमआयटीचा कट ऑफ बघायचा आहे, एमआयटीचा कट ऑफ बघ. पण 15,000च्या वर काय काय गेले ते सगळं शोधायचं असेल तर हे तुझ्या खूप कामाला येणार आहे मित्र. तर बघ इथे बघा काय दिसतंय की AISSMS IITचा जो कट ऑफ आहे, AIDSचा तो त्या ठिकाणी आहे, ओपन ओबीसीचा दोन्ही 15,000च्या वर आहे. MITच्या तर भरपूर ब्रांचेसचा जो कट ऑफ आहे तो देखील 15,000च्या वर आहे. जसं की AIMLचा आहे, AIचा आहे, MMIT कर्वेनगर दिसत आहे, प्रोग्रेसिव्ह मॉडर्न दिसत आहे. आणि हा मित्रांनो व्हेरीफाय केलेला डेटा आहे. जे आपली पीडीएफ आहे ना ते पीडीएफ मधून हा डेटा काढला गेलेला आहे. बघा इथं पेजेस आहेत 1100, 1044 हे पेजेस नंबर आहेत मित्रांनो. तुम्हाला समजा फक्त ऑटोनॉमस कॉलेजचा कट ऑफ बघायचं तर या ऑटोनॉमसचा कट ऑफ तुम्ही बघू शकता. तुम्हाला वाटलं की फक्त मला लिंग्विस्टिक मायनॉरिटीचं बघायचं आहे, समजा एखादा स्टुडंट असेल तर तो ते सुद्धा बघू शकतो. कुठलं कॉलेज आलं? GH रायसोनी त्याच्यासमोर कॉलेज आलं. आता GH रायसोनी मध्ये कट ऑफ किती लागलाय तर 38,000 लागलेला आहे. ह्या 15,000च्या विद्यार्थ्याला तो कामाचा नाहीये पण सांगत आहे तुम्हाला. आणि तो कुठल्या ब्रांच आहे 38,000 GH रायसोनी मध्ये कट ऑफ? तर तो आहे AIML साठी आणि AI साठी आहे. आणखीन एक चांगला उपाय तुम्ही असा करू शकता, ह्या कट ऑफ डेटाचा उपयोग करून दुसऱ्या राऊंडचा म्हणजे जस्ट मागच्या राऊंडचा आहे. आता तुम्हाला एखाद्या कॉलेजचा फास्टमध्ये कट ऑफ शोधायचा असेल तर तुम्ही तो इथे शोधू शकता. तुम्हाला कुठली ब्रांच बघायची आहे? AIML बघायची तर AIML सिलेक्ट केली. त्यानंतर तुम्हाला डिस्ट्रिक्ट कुठला बघायचा आहे तर समजा तुम्हाला पुणे बघायचा आहे, बघितला. त्यानंतर तुमचा कोटा कुठला? तुमचा जनरल कोटा इतर पण दिसत आहे ते सुद्धा करू शकता. त्यानंतर कॅटेगरी तुमची समजा NT3, पण NT3 सोबत ओपन पण सिलेक्ट कराच मी सांगतो नेहमी. म्हणजे कॅटेगरी सोबत ओपन सुद्धा सिलेक्ट. आणि मग आता सगळे कॉलेजेस इथे ह्या ऑप्शनमध्ये दिसतील तुम्हाला. कुठले कुठे कॉलेजेस आहेत समजा मला बघायचं आहे की मला DY पाटील आकुर्डीला भेटेल का? तर मित्रांनो AIDSचा जो कट ऑफ लागला तो 9,365 लागला. आपल्या विद्यार्थ्याचा रँक किती होता? 15,000 होता. तर त्याला तिथं नाही भेटणार AIDS. पण दुसऱ्या कुठल्या ब्रांचेस भेटू शकतात का ते तो शोधू शकतो. कसं शोधू शकतो? तर इथे तो काय करणार, सिंपल हा कट ऑफ काढून टाकणार. सगळ्या ब्रांचेस आल्या कुठल्या? DY पाटील आकुर्डीच्या. आणि कुठल्या कॅटेगरीच्या? त्याच्या स्वतःच्या कॅटेगरीच्या. ओपनचा पण दिसतोय बघा, NT3चा सुद्धा दिसतोय कट ऑफ. कारण की आता काय समजतंय त्याला, त्याचा रँक 15,000 आहे बघा. तर इथं 15,000च्या वर काय आहे तर 20,000 आहे इन्स्ट्रुमेंटेशन, 22,000 आहे सिव्हिल इंजिनिअरिंग आणि 24,000 आहे मेकॅनिकल. तर याचा अर्थ काय, त्याला DY पाटील आकुर्डी भेटेल पण या ब्रांचेसमध्ये भेटेल. ठीक आहे, अशा पद्धतीने तो शोधू शकतो. आणि कधी कधी काय होतं माहितीये का की विद्यार्थ्यांना फक्त पुणेच दिसतं. पण समजा तुमचा रँक काही पण असू दे, समजा ह्याचा रँक आहे 15,000. ओके, मी इथं 15,000 टाईप करतो पुन्हा एकदा. 15,000 मी टाईप केलं तर 15,000च्या वरचा कट ऑफ
आला त्या ठिकाणी. मग आता मी डिस्ट्रिक्टला फक्त पुणे नाही लावणार, मी सगळ्या कॉलेजेसचा या ठिकाणी कट ऑफ लावून ठेवतो. कुठल्याच डिस्ट्रिक्टला मी क्लिक करत नाही, सगळे डिस्ट्रिक्ट महाराष्ट्रामधील. आता मी इथे ब्रांच पण सगळ्याच ठेवतो आणि काय करतो की इथे कॉलेजेस कुठले कुठले दिसतात बघतो. तर बघा त्याला VIT सुद्धा भेटू शकतं, पण ब्रांच त्याची सिव्हिल असणार आहे 15,000 वरती, हे लक्षात ठेवा. पण इथे सीट पण असल्या पाहिजे बरं का. तर त्याचा रँक 15,000 आहे आणि इथं कट ऑफ किती आलाय 15,185. खूप क्लोज आहे, त्यामुळे काय सांगता येत नाही, पण चान्सेस म्हणू शकतो. त्यानंतर PCCU मध्ये ह्याला 15,000 वरती काय भेटू शकतं, तर 21,000 रँक गेलेला आहे, म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग त्याला नक्कीच PCCU मध्ये भेटू शकतं. आणि गंमत काय माहिती का, हे कॉलेजेस असे प्रायोरिटीने अरेंज केलेले आहेत ड्रॉपडाऊनमध्ये. तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा VIT दिसेल, मी PCCU दिसेल, हे VSET चेंबूरचं कॉलेज, DY पाटील आकुर्डी, PBG. नॉट नेसेसरी हे तुम्ही पण असेच प्रेफरन्स लावा, बट एक तुम्हाला प्रेफरन्समध्येच ते दिसणार कॉलेजेस या ड्रॉपडाऊनमध्ये. आता त्याला बघायचं की विद्यालंकार वडाळामध्ये मला काय भेटतंय, तर त्याला विद्यालंकारमध्ये इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर भेटू शकतं, ENTC भेटू शकतं, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर भेटू शकतं आणि बायोमेडिकल खूपच युनिक ब्रांच आहे, तरी देखील त्याच्या माहितीसाठी. तर अशा प्रकारे तुमच्याकडे नकाशा पाहिजे कॅप 3ला जाताना, की जो हा उपलब्ध आहे, याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे बघा. आता आणखीन एक उपयोग तुम्ही कसा करू शकता तो देखील मी तुम्हाला सांगतो. तुम्ही तुमचा ऑप्शन फॉर्म भरला विद्यार्थी मित्रांनो, तर त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, पहिला ऑप्शन माझा कुठला आहे, मी चेक केला, मला चालतोय, मला लागणार का नाही ते मी प्रेडिक्ट करणार ह्या कट ऑफ डेटा बघून. ते आता तुम्ही PDF मध्ये बघत बसला तर अख्खा वेळ जाईल, वेळ घालवू शकता, पण तुम्हाला फास्टमध्ये आणि ॲक्युरेटली करायचं असेल तर हे टूलनी करू शकता. तुम्ही दुसरा ऑप्शन बघणार कुठला आहे, मला चालणार आहे का, ठीक आहे मी ठेवतो, लागणार आहे का, तिथंच तुम्ही ती एक खून करू शकता की लागणार का नाही लागणार, टिक ऑर क्रॉस. त्यानंतर तुम्ही तिसरा बघणार, चौथा बघणार, असा पहिल्यापासून शेवटच्या पर्यंत जेवढे तुमचे ऑप्शन आहेत तेवढे सगळे तुम्ही चेक करायचे आणि बघायचं की मला कुठलं कॉलेज भेटतंय. मग तुम्हाला तिथे टिक दिसले ना की हा हे पण भेटतंय, हे पण भेटतंय, मग तुम्ही तिथं ऑप्टिमाइज करू शकता. असं एखादं कॉलेज की जे वर ठेवायला पाहिजे होतं पण ते खाली गेलं आणि ते मला लागण्याची शक्यता आहे, तर मी ते वर घेऊ शकतो. किंवा असं एखादं कॉलेज की जे वर आलेलं आहे आणि ते मला नकोय, त्यापेक्षा खालचं जे कुठलं तरी आहे ते वर घेतलेलं बरं राहील, असं ऑप्टिमायझेशन तुम्ही करून कॅप राऊंड 3 भरा. कारण की अनेक जण तुम्हाला सांगितलं असेल बघा की तुमचा जो कॅप 3 आहे तो तुम्हाला बेटरमेंट देईल. नाही मित्रा, जर तू चुकीचा फॉर्म भरला तर मित्रा ते तुझं सगळ्यात मोठं नुकसान असेल. त्यामुळे प्रत्येक ऑप्शन नीट चेक कर, नकाशा घे हातात आणि हा तुझा कट ऑफचा नकाशा मी समोर उपलब्ध करून दिलाय तुला, गरजेचा आहे. नक्कीच जर तू घेऊ शकत असेल तर नक्की घे आणि नसेल घेऊ शकत तर मित्र घाबरू नकोस. PDFचा ती आहे ना PDF CET सेलची, ती अख्खी तिथे यूज कर आणि तुझा जो कट ऑफ डेटा आहे तो बघून तू व्यवस्थित तुझा ऑप्शन फॉर्म भर. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये.